उपोषण जेव्हा सुरू होतं आणि जेव्हा तुम्हाला जास्त वेदना होतात, त्रास होतात, त्यावेळेस सरकार संपर्क करतं, आधी नाही करत? सवय असते त्यांना नाविलाजी. खोड पूर्वी खोडीची गोष्ट होती, खोड गळती. मराठी नीट आहेत खोडी नीट करायला, काय अडचण नाही. तुम्ही यापूर्वी बऱ्याच वेळा असं सांगितले की ज्यावेळेस मी पूर्ण मोडून पडतो, उपोषणाच्या शेवटच्या टप्प्यात येतो, त्यावेळेस चर्चेला येतात. नाही आता सवय म्हणलं ना, खोड आहे त्यांना, ती खोड लागलेली पहिल्यापासून. कोणताही समाज असो, मराठाच नाही, त्यांना ती पद्धत सवयच आहे ते. कारण गृह विभागाने नवीन नियम काढले वाटतं अशात सगळ्याच बाबत. कोणी चांगल्या वागणाऱ्यावर गुन्हे दाखल करायचे, जे आडमुठं चालन, जे दंगली पेटवीन त्याच्यावर नाही करायचे. ते असे शांततेत उपोषण करणारे त्यांच्या मागं लागायचं. जे वेगळे आंदोलन करते, स्वतःच्या हाटलं स्वतःच जाळते, त्यांना काही नाही करायचं. त्यांना मंत्रिपदावर तसंच ठेवायचं. जे ओबीसी बांधवांचा अपमान करते त्यांना तसंच ठेवायचं मंत्रिपदावरती. बाकीचे काय बोलले की त्यांचे बोर्ड फाडायला लावायचे. म्हणजे हे नवीन रूल गृह विभागाने काढले. पाटील, आता ह्याच अनुषंगाने मी बोलतो की याच्यात अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. तुमच्याकडे जसं उशिरा येतात तसं तिथे सुद्धा कायदा संस्थेचा प्रश्न राज्यामध्ये निर्माण झाला. कितीतरी गोळीबार जाऊन मर्डर होऊ लागले आहे. ही सुद्धा परिस्थिती तुम्ही रूलबाबत बोलत होता म्हणून. आणि आज कुठं राज्यभरामध्ये घोसाळकरांचा मुलगा वारला, एका आमदारानं पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. त्याच्या 2-4 दिवसात मंत्रालयामध्ये काही गुंडे जातात, व्हिडिओ बनवतात, म्हणजे चालू काय असं? आता मी त्यांच्याबद्दल नाही बोलणार, पण माझ्या अनुभवाबद्दल तर 100% बोलणार. म्हणजे की हे जे गोष्टी आहेत ते सामान्य लोकांवरती गुन्हे दाखल करायचे. जे चांगले लोक आहेत हे मोडून पडले पाहिजे. बाबा लोक, महाराज लोक यांच्यावर गुन्हे टाकायचे. आणि जे भंगार विचाराचे येतं त्यांच्या पुढं करायचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही करायचे. आता ते येवल्याचं म्हातारं उकडं बोलतं, त्याच्यावर गुन्हा नाही करायचा. सगळं सरकार डॅमेज केलं, त्याला गुदगुल्या होत्यात नेत्याला. परंतु फडणवीस साहेबाला बी आता हसू येत असं, गोड लागत असं. त्यांना माहीत नाही खूप मोठा समाज आहे ह्यो. तुमच्यावर जर एकदा नाराज झाला ना, तुम्ही जुळलेलं गणित कार्यक्रमच वाजला म्हणून समजायचं. नुसते गणितच करीत राहा म्हणून. एक होता बघा पाहिला, एक कोणचा तरी लाल नावाचा व्यक्ती, तो नुसता गणितच करायचा. शेवटी रजिस्टर लिहून पेन संपला आणि रजिस्टरच संपले आणि ते गणितच नाही झालं त्याला. कारण परिस्थिती शेवटी मराठ्यांची किती गरज आहे ही वेळेवर कळन त्यांना, पण त्याला दापत नाहीत ते. त्यांच्या पक्षातला ज्या पक्षात ते काम करते ते नेता दापीत नाही त्याला. आणि फडणवीस साहेब पण नाही दापत, कारण राज्यच फडणवीस साहेब जवळपास चालू होते. कोणाला द्यायचं नाही करायचं रूलच गृह विभागाचे त्यांच्या हातात. त्यामुळे उलटं सुलटं चाललंय सगळं. आता त्यांना आव्हान केलं आम्ही, तुम्ही पुढं होऊन करा, तुम्ही श्रेय घ्या, पण मराठ्यांच्या वेदना जरा जाणून घ्या. पण भुजबळांच्या मते असं आहे की सर्वाधिक संख्या मराठ्यांपेक्षा ओबीसीची जास्त आहे, म्हणून ओबीसीला समोर ठेवलंच पाहिजे, ओबीसीचा विचार केलाच पाहिजे. खरं त्याचं सातत्यानं म्हणतायत. आणि म्हणून त्याच धर्तीवर सरकार भुजबळांना घाबरतं. खरं त्यांचं, त्याला ओबीसी जास्त आहेत आणि आम्ही कोण आहेत? आम्ही ओबीसीच आहेत, मराठी आम्हीच आहेत. भुजबळांची ओबीसी, त्याचे कोणचे ओबीसी तर बुचकाण्याचे कामन घामाचे, ते बदगा सगळ्या दुनियाचे. त्याचे कोणचे येतं? त्याचं कोणीच नाही, त्याचे सुद्धा नाही. ते त्यांच्या जातीला सुद्धा कलंक आहे. त्यांचे कितीतरी लोक म्हणते, त्याच्या लक्षातच आहे ना आणखी नवी, पर मोडून पडायची येळ आली तरी. त्याचं कुठं कोण आहे? आणि राजीनामा दिले, मात्र अजून त्यांचा राजीनामा काही स्वीकारला गेलं नाही. दिलात नसेल ते भांगार जाऊन सगळ्या दुनिया, ते काय देईन ते सगळ्या गुन्ह्याचं शेण खाईन पुढं बी, पण राजीनामा देईन इतका. मला त्याचं नाव घेतलं ना तर मला त्या महाराष्ट्राला डाग येतो. त्यांच्या समाजात आहे ओबीसी बांधवाला, कारण इतकं खालच्या दर्जाचं विचाराचं 100% मतभेद असले पाहिजे हो. 100% मतभेद वैचारिक असले पाहिजे. पण इतक्या खालच्या दर्जाचे कुठं भांडणं लावून देईन, वादं लावून देईन, मग मोकळे माझ्या बघत बेअकलीसारखं वागत होते. त्याला काय ते लय शान आहे कधी? नाही. प्रश्न असा एक होता की सरकार आतापर्यंत तुमचे जे उपोषण झाले ते उपोषणाच्या शेवटच्या टप्प्याला येऊन चर्चेला येईल असं तुम्ही अनेकदा म्हणले.
तर सुरुवातीपासून यावं अशी एक अपेक्षा तुमच्याकडून आहे का? चर्चा करून उपोषण न करता उपोषणाच्या मधल्या 1-2 दिवसात ते सगळं क्लिअर झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी सुरुवातीला यावं नाही ते शेवटला आहे, मला काहीच वाटत नाही. पण आता अंमलबजावणीच घेऊन या, इकडून फिरून उपयोग नाही होणार त्यांना अंमलबजावणीच घेऊन यावं लागणार आहे. आणि आणखीन तरी बरं होईल ते शहाणे झाले तर पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा राहणार आहे, पुन्हा एकदा. आणि खूप मोठं सरकारला त्याचे परिणाम हे होणार आहेत पुढच्या काळात. त्यामुळे सरकारनं त्याचं न ऐकता त्याचं ऐकून जर तुम्ही असंच करत राहिलं हमेशा थांबत बघू करू म्हणत तर त्याच्या एकट्यामुळं तुम्हाला खूप भोगावं लागणार. चलो धन्यवाद. पाटील, भुजबळ साहेबांनी आता थोड्या वेळापूर्वी बोलले की गुलाल उधळला, विजय झाला, मग उपोषण कशाला व अक्कल नाही असं बोलले भुजबळ साहेब. त्याला कोणची आहे भंगाऱ्याला? ते बधीर डोक्याचे त्याचे गुलाल कशासाठी त्याला नाही कळत म्हणल्यावर त्याला अक्कल नाही. एक उपोषण कशासाठी ते त्याला माहीत नाही म्हणल्यावर तो बेअक्कल आहे. त्याला गोळ्यात मी महाजन साहेबाला मागे सांगितलं होतं तुमच्याजवळ चांगल्या गोळ्यात त्याला दे जा 2-3 टाईम. जैनराव पागल होऊन ते म्हातारपणाला चिवडायचं काही बी. चला धन्यवाद. त्याने म्हटलं की त्याला धमकी पण मिळत आहे. त्याला काय धमकी देऊ नको, त्याला नीट चालता येणार काय व्हाय ना. त्याला कोण धमकी देईन? कोण घाणीला तसले हात लावून हात खराब करून घेईन? त्याला माणूस तर चांगला पाहिजे, धमकी देऊन हे करायला. त्यातल्या घाणीला कोण हे करी? आणि प्रकाश आंबेडकर ने अकोला में कहा है कि मनोज जरांगे पाटिल को अब रास्ते की लड़ाई नहीं बल्कि संसद में जाना चाहिए. कशात जाण्याचं आहे? लोकसभेला जायचं. तुम्ही रस्त्यावरची लढाई न लोकसभेत जायला करता पाहिजे तुम्ही. तुम्ही संसदेत जायला पाहिजे. लोकसभेत जायला हो चांगला मी मराठीत बोला ना. चला धन्यवाद. हा बोला ना. तू मराठीत विचार. टायमिंग किती असणार? आता टायमिंग नाही, टाइम म्हणजे सगळ्यांना त्यावेळेस 24 घंटे. एक टाइम ठरवा ना प्रेस सकाळी